नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण रोज विविध प्रोडक्ट्स यूज करत असतो. मग ते शॅम्पू असू दे, कंडिशनर, सोप्स, टूथपेस्ट, वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण यूज करत असतो. पण या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये एक केमिकल यूज केलं जातं. विविध केमिकल्सचे प्रकार सोल्युशन ह्याच्यामध्ये यूज केले जातात आणि ते मॅन्युफॅक्चरिंगचं काम करणारे उद्योजक आज आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत अजित पाटील सर, अल्फा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. माझं नेटिव्ह प्लेस आहे ते कोल्हापूर जवळ राशिवडे म्हणून गाव आहे, राधानगरी तालुका. माझे स्कूल 7वी पर्यंत शिक्षण तिथं झालं. मग त्याच्यानंतर स्कूलिंगसाठी म्हणजे 8वी ते 11वी साठी मी कोल्हापुरात आलो, कारण माझे मामा कोल्हापुरात असायचे. आणि त्यांचे पाटील इंजिनिअरिंग म्हणून इंजिनिअरिंग फर्म होते, ते पिस्टन रिंग बनवायचे, जे इंजिन्सला लागतात ते. त्या तर तिथं मी 11वी पर्यंत आलो आणि त्यावेळी मी त्यांची इंडस्ट्री जवळ बघितल्यावर मला, कारण माझे वडील प्रायमरी टीचर होते, त्यामुळे आमच्याकडे बिझनेसचं काही एक्सपिरियन्स हे नव्हतं. पण तिथं बघितल्यानंतर मला असंच वाटायचं की बाबा आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे. हे काय करायचं हे ठरलं होतं, पण नॉट नोकरी, त्याच्या ऐवजी काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जावं, पण त्यांची इंडस्ट्री बघून. मग तसंच मग SSC कोल्हापुरात झाल्यानंतर माझे काका बॉम्बेला असतात होते, तर त्यांच्याबरोबर मी काय केलं की त्यांनी मला ते इकडे बोलवून घेतलं कॉलेजसाठी. त्यामुळे सोमय्या कॉलेज जे विद्याविहारला आहे तिथे मी 1974ला मी ऍडमिशन घेतलं होतं कॉलेज. आणि 1978 साली मी तिथून BSc झालो. आणि BSc झाल्यानंतर मग मी सर्व्हिस, कारण ही पण सर्व्हिसच करत होते काका, मग पुढे शिकण्यापेक्षा मी ताबडतोब RCF म्हणून चेंबूरला जी कंपनी आहे, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर, तिथं मी ट्रेनिंग म्हणून जॉईन झालो, अप्रेंटिस. आणि ते झाल्यानंतर तिथं त्याने मला ह्याला पाठवलं कशासाठी, ट्रेनिंगला पाठवलं होतं तुतीकोरीनला, स्पीक म्हणून कंपनी आहे. तर तिथं गेल्यानंतर मी बघितलं काय की तिथले सगळे तिथे ट्रेनी लोकच प्लांट चालवत होते आणि जे एम्प्लॉई होते ते सगळे सोडून गेले होते अबुधाबीला, गॅस्को म्हणून कंपनी आहे. आणि त्यामध्ये माझा पगार 400 रुपये स्टायपेंड होता, तो पण अलाउन्सेस पकडून तिकडे गेल्याबद्दलचा. आणि त्यांना पगार मिळत होता 12,000 रुपये, जे गेले सोडून, पर मंथ, विथ फ्री लंच अँड अकॉमोडेशन. आणि 3 महिन्यातून 1 महिना इकडे सुट्टी मिळायची. मग हे मला जरा लुक्रेटिव्ह वाटलं की बाबा ही इथं मी RCF मध्ये जरी एम्प्लॉयमेंट झालं तरी मला पगार 1,000 रुपये होणार होता आणि 1 वर्षाचा पगार एका महिन्यात मिळणार. पण हे कसं करायचं त्यांच्याकडनं शिकून घेतलं. आणि इथं आल्यानंतर मी परमनंट झालो नाही, म्हणजे अप्रेंटिसशिप 1.5 वर्षाची होती ती संपली. आणि परमनंट झाल्या झाल्या मी पासपोर्ट काढला. पासपोर्ट काढल्यानंतर इंटरव्ह्यूला, म्हणजे इथे रविवारी, आता तुम्ही नेहमी बघितलं की संडे टाइम्समध्ये अपॉर्च्युनिटी अब्रॉड म्हणून एक येत असतं, त्यात बघत असताना मी तिकडे अप्लाय करायचो. मग एखाद्या काय म्हणजे सौदी अरेबियामध्ये स्पीक हे शेल ऑइल म्हणून कंपनी आहे, सदाप म्हणून, त्या कंपनीत माझं सिलेक्शन झालं. तर मी 1983ला, कारण 81ला मी अप्रेंटिस संपली नाही, हे झालं, आणि 83ला मी सौदी अरेबियाला गेलो. आणि सौदी अरेबियामध्ये तिथं काय झालं की मी 7वी नंतर ABCD शिकलो होतो, कारण त्यावेळी 7वीला PSC परीक्षा म्हणून असायची, तो पण मराठीच असायचं. 8वी नंतर ABCD वगैरे चालवायचं. मग त्यामुळे माझं इंग्लिश व्होकॅब्युलरी तशी कमी होते, लोअर लेवल इंग्लिश होतं. पण किती BSc असल्यावर टेक्निकल केमिस्ट्री माहिती होती. आणि मला जॉब कळलं की प्लांट चालू करायचा आणि तिथल्या अरबी लोकांना ट्रेनिंग द्यायचं. आता तिथं काय आलं, त्यांनी आपल्यापेक्षा चांगले म्हणून ब्रिटिश आणि अमेरिकन लोक होते, पण त्यांचं इंग्लिश त्यांना कळत नव्हतं, कारण त्यांचं इंग्लिश ऍक्सेंट वेगळा असायचा. पण आमचं त्यांना कळल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की, त्यांच्या मॅनेजमेंटला सांगितलं की आम्हाला इंडियनच पाहिजे. मग त्याप्रमाणे आम्हाला प्रमोशन मिळत गेलं. आणि 4 वर्ष झाल्यानंतर मी काय ठरवलं की माझं मेन टार्गेट काय होते की मला सफिशियंट फंड्स मिळाले की इंडियात येऊन बिझनेस करायचा, मॅन्युफॅक्चरिंग करायचं. आणि मला मला त्यावेळी वाटलं माझ्या काय 10-12 लाख रुपये झाले. मी लगेच तिथे राजीनामा दिला आणि त्यांना सांगितलं की मी आता इंडियात जातोय. पण माझ्या हाताखाली बरेच अरबी लोक ट्रेनिंग झाले आणि त्याच वेळी एक त्यांनी 100%, कारण ती कंपनी होती, ते शेल ऑइल आणि अमेरिका आणि सौदी गव्हर्नमेंट यांची पार्टनरशिप होती. तर त्यांनी स्वतःची हे 100% होल्डिंग असलेली
सिमिलर कंपनी काढली. आणि मी जे शिकवले होते ते लोक टॉप लोकलला तिकडे गेले होते. त्यांना ज्यावेळी कळलं की मी सोडतोय, तर त्याने मला बोलवून विचारलं की बाबा तू का सोडतोय, का आम्हाला आमच्या देशाला तुमची गरज आहे. तर त्यावेळी मी सांगितलं होतं की बाबा मला लग्न करून सेटल व्हायचं आहे आणि इथं बॅचलर अकॉमोडेशन मला राहायचं झाल्यानंतर. तर ते बोलले होते की चला आम्ही तुम्हाला व्हिसा देतो, तुम्ही या. तर मी मला मला खरं म्हणजे हे करायचं नव्हतं की बिझनेस फेल झाला तर एक मार्ग असावा, म्हणून मी ते सांगितलं होतं. मग त्यांना मी सगळं सांगितलं की बाबा इंडियन अरेंज मॅरेज कसं असतं, मग त्यात जर व्हिसा एक्सपायर झाला, कारण मुलगी बघ, पॅरेंट्सने बघ, हे सगळी स्टोरी सांगितली त्यांना. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की ते ॲग्री झाले की त्यांना गरज लागली तर ते मला फोन करणार, मला गरज लागली तर मी फोन करणार. आणि मी इंडियात आलो. आणि माझं पहिलं ठरलं होतं की कोल्हापूरला इंडस्ट्री टाकायची. इचलकरंजीला टेक्सटाईल हे होतं ना तिथं. पण तिथं प्रॉब्लेम काय झाला, जे नातेवाईक जे महाराष्ट्रीयन होते, मराठी आपले, ते सोडून नोकरी आलो म्हटल्यानंतर ते पहिलंच मला विचारायचे की अरे नोकरी सोडली, मग आता कुठली नोकरी मिळणार. मग मी म्हणलं की मी बिझनेस करणार आहे. काय विचारते 15 दिवसांनी तुम्हाला भेटले की परत विचारायला काय चालू झाला बिझनेस. मग तेव्हा माझाच कॉन्फिडन्स कमी होत गेला. आणि त्या घरचे सगळे मुलगी लग्न करायसाठी हे करायला लागले. पण माझ्याकडे घर नाही, नोकरी नाही, बिझनेस चालू नाही. म्हणलं मुलगी कोण आहे? शेवटी मी विचार करायला इथले कॅन्सल केलं, परत बॉम्बेत आलो. आणि बॉम्बेमध्ये येतं पाताळगंगेला हे बॉम्बे डाईंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी जॉब पकडला. आणि बॉम्बे डाईंगला जॉब पकडल्यामुळे मी पनवेलला घर घेतलं. आणि तेवढ्यात पण ते माझ्याकडे घर पण झालं नाही, हे झाल्यामुळे माझं लग्न पण ठरलं. मग ते सगळं झालं, त्याच्यात तो पण मला कंपनीचं हे आलं, काय ते अ, अ, सौदी अरेबियावरनं ते लोक इंटरव्ह्यूला इकडे आले होते. आणि माझा एक मित्र तिथे इंटरव्ह्यू गेला होता आणि त्याला नोकरीची गरज होती, म्हणून मी त्याला सांगितलं की हे मला ओळखत असतील, माझं नाव सांग, मी तुला घेतील. आणि त्याच वेळी काय झालं की त्याला विचारलं, त्याने तर इंटरव्ह्यू घेतला नाही, तू युआर सिलेक्टेड आणि गरज आहे की तुझी आम्हाला गरज आहे, तर तू येशील का. मला मी फॅमिली लग्न झाले, तर म्हणले मग फॅमिली स्टॅटस देतो. आणि ते तिकडे गेले आणि डायरेक्ट मला विजात पाठवून दिला. परत मी ही बॉम्बे डाईंग सोडली, परत सौदी अरेबियात गेलो की आता 10-12 वर्ष इकडे यायचं नाही, कारण तिथं इंडियन एम्बसीची शाळा होती. मला मुलं होणं आणि त्याच्यानंतर ती 7-10वी पर्यंत जाणं, एवढं वर्ष प्रॉब्लेम नव्हता. पण त्याच वेळी काय झालं, 2 वर्ष झाले, दुसरं वर्ष झालं आणि 1991ला सद्दाम हुसेनचं ते वॉर चालू झालं, इराक वॉर, कुवेत इराक. मग त्यावेळी गव्हर्नमेंट म्हणजे कंपनीनं आम्हाला काय केलं की सगळ्या तुमच्या फॅमिलीला परत पाठवा म्हणून सांगितलं. आणि परत पाठवताना काय झालं की मुलगी 10 महिन्याची होती. आणि त्यावेळी सगळ्यांनाच परत जायचं म्हटल्यानंतर फ्लाईटचं तिकीट मिळत नव्हतं. तर माझ्या ओळखीनं एकाच मित्रानं एअरपोर्ट ग्राउंड स्टाफला होता तो, ते तिकीट मिळालं. पण त्यावेळी जवळ मला एका तासामध्ये 120 किलोमीटर ड्राईव्ह करायचं. आणि तरी पण मी प्रयत्न करायचा, मग मी 170च्या स्पीडने गाडीवर एअरपोर्टला पोहोचलो. तिथं फ्लाईट तो मुलगा तिथे गेला. आणि ते म्हणजे तो आला मित्र, त्यानं मिसेस आत राहिली आणि फ्लाईट निघून गेलं होतं काय. मग त्यानंतर काय झालं की आम्ही म्हटलं आता, तो मुलं तर सांगितलं आम्ही काय आत जाऊ शकत नाही, तर तुझं तू बघ. तर ते म्हणलं की त्यावेळी त्याच क्षणी सौदी गव्हर्नमेंटनं अमेरिकेला त्यांच्या एअरपोर्टवरती लँड होऊन इराकवर अटॅक करायला परवानगी दिली होती. त्यामुळे दर 15 मिनिटाला अमेरिकेचं मिलिटरी प्लेन तिथं लँड होणार होतं. तेव्हा सगळ्या इथल्या सिव्हिल प्लेनना आहेत त्या परिस्थितीत जायला सांगितलं होतं. तर पण त्याच्यानंतर काय झालं की अ, ते ते सांगितल्यामुळे काय झालं की ते विमान गेलं. मग म्हटलं ठीक आहे, मी मिसेसला परत घेऊन जातो. ते म्हणले परत घेऊन जाता येत नाही, कारण एक्झिट व्हिसा झालेला आहे. त्यामुळे त्याने एअरपोर्टवरच थांबायला लागणार आणि पुढचं फ्लाईट. मग पुढचं फ्लाईट आम्हाला दुसऱ्या संध्याकाळचं ते गल्फ एअरचं ते मिळालं. त्यामुळे ते आज संध्याकाळी नव्हते, ते दुसऱ्या वर्षी. मग हा एक्सपिरियन्स एकदा टेरिबल होता, कारण ते एकटी जाणार, 3 वेळा फ्लाईट चेंज केलं. त्याच्यामध्ये एक फ्लाईट आलं की पाकिस्तान एअरलाइन्सनं जायचं आणि कराचीत 8 तास थांबायचं. त्यामुळे म्हटलं ते सांगू पण नको म्हटलं त्यांना. असं करत ते आले. त्यापासून आम्ही ठरवलं की परत कुठं फॉरेनला सर्व्हिसला जायचं नाही. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. मग इथं आल्यानंतर काय झालं की पहिल्या वेळी ज्यावेळी मी आलो होतो, मला तो एक्सपिरियन्स होता की नातेवाईक सारखे विचारणार. पण मी असं ठरवलं होतं की आल्यानंतर 8-10 दिवसात कुठला तरी बिझनेस असा चालू करायचा की कोणालाही सांगता येईल की मी चालू करायचं. म्हणजे
इन्क्लुडिंग टॅक्सी घ्यायची काय, टेम्पो घ्यायचा काय, मेडिकल स्टोअर टाकायचं काय, हे सगळे चालू होतं. तर मी लॉरी टाकायची इथं पण विचार केला. तर लॉरी बद्दल लोकांनी सांगितलं की तू लॉरी घेतलीस तर लोन तू फेडत बसतो आणि ड्रायव्हर बाहेर जाऊन तिथे भाडं वगैरे घेतो, त्यामुळे इथे लॉस मेकिंग करतो. तर मग मी त्याच्यावर एक आयडिया काय केली, ते आपलं बॉम्बे म्युन्सिपलला पूर्वीच्या काळी कचरा खात्यावरती गाडी असायची, लॉऱ्या, त्यावर ते 4 माणसं बसलेली असायची, ताडपत्रीने कचरा झाकलेला असायचा. आता कॉम्पॅक्टर आले. तर तसली जुनी गाडी घेतली मी. जुनी म्हणजे विदाउट लोन 70-80 हजार रुपयाची गाडी घेतली. चेंबूरच्या एम वॉर्डमध्ये 4 माणसं घेऊन तिथं लावली. आणि जर नातेवाईकांनी कोणी विचारलं की बाबा, तर सांगायचं की माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, मी कचरा उचलतो म्हणून सांगत नव्हतो. तर त्यामुळे ते अ, चालू झालं. मग नंतर काय झालं की इथं फोन नव्हते, तेव्हा मला फोन करायचे आणि बॉम्बे तिकडे फोनची सवय होती, त्यामुळं ते मी हे केलं की फोनचं OIT फोन घ्यायला सुद्धा 1 वर्ष लागत होतं आणि हा साधा फोन तर लगेच मिळतच नव्हता. तर तेवढ्यात कम्युनिकेशन सेंटरची ॲडव्हर्टाईज आली. तर मला मी अख्खं कम्युनिकेशन सेंटरच घेतो, म्हणजे फॅक्स हे सगळंच मिळेल. आणि माझ्याकडे इथे मी टेम्पो हे आपलं एक अ, दुकान गाळा विकत घेतला होता मी जेव्हा 2 वर्ष शोधत होतो त्यावेळी. कारण म्हणलं आता पनवेल बदलायचं नाही, कुठं जायचं नाही, तर इथलंच सेटल व्हायचं. मग त्या दुकान गाळ्यामध्ये मी कम्युनिकेशन सेंटरला अप्लाय केलं आणि ते कम्युनिकेशन सेंटर मिळालं, कारण तिथं मी तिकडून सौदीवरून परत येताना आणलेलं एसी वगैरे सगळं त्याच्यात घातलं होतं, ठेवलं होतं. त्यामुळे एसी असलेलं पहिलं कम्युनिकेशन सेंटर होतं ते. ते एवढी गर्दी झाली ना, तर ते इंडस्ट्रीपेक्षा चांगलं प्रॉफिट त्याच्यात व्हायला लागलं. मग ते पण मी दिवसभर म्हणजे पहिल्या दिवशी गेलो तर सकाळी गेलो तर रात्री 12 पर्यंत मला जेवायला मिळालं नाही, एवढी गर्दी. कारण आमच्या बाजूला तो ONGC कॉलनी आहे. त्यामुळे तिथले सगळे नॉन महाराष्ट्रीयन संध्याकाळी 7 नंतर हाफ रेट वगैरे असायचे. तर त्यासाठी ते तिथं रात्री 11-12 पर्यंत येऊन बसले. मग त्याच्यानंतर मी 3-4 मुलांना हे केलं, कम्युनिटी एम्प्लॉई अपॉइंट केलं आणि हे केलं. मी त्यातून बाजूला झालो. आणि त्याच्यानंतर काय केलं की मला बिझनेस करायचा आहे म्हणल्यानंतर मी मी इकडं कधी काय राहिलं नसतं, त्यामुळे लोकांना विचारायचं मित्रांना वगैरे की अरे काय करायचं, मला लोन जागा घ्यायची आहे माझी. अरे जागा अशी मिळत नसते म्हणून सांगितले, त्यासाठी थोडेफार पैसे खर्च करायला लागतात. तर मला त्यावेळी पटत नव्हतं की असं का करायचं, गव्हर्नमेंटनं त्यांना अपॉइंट केलेलं आहे, मग असं कोणाला न देता येतं. मी ठरवलं की आपण पैसे नाही तर काय होईल ते करायचं. आणि प्रत्येक ठिकाणी मला काय झालं की जागासाठी अप्लाय केलं, विदिन अ वीक मला लेटर आलं. इंटरव्ह्यूला गेलो ठाणा वागळे इथे, 10 मिनिटात मला जागा मिळाली. आता म्हणजे एवढं लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं, म्हणून मग म्हटलं माझे पैसे गेले ना, तरी पैसे भरायला सांगितले. एफडीत होते ते गेले. तर इट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्यासाठी मग आपण काहीतरी चालू करायचं म्हटलं. मग चालू करायसाठी मी एक असाच प्रोजेक्ट तयार केला आणि MSFCला दिलं. MSFCनं पण हे केलं. आणि त्याच्या आधी काय झालं, मधल्या पिरियडमध्ये माझ्याबरोबर एक नाईक नवरे म्हणून कन्स्ट्रक्शन पुण्याची कंपनी आहे. तर त्यांचा मुलगा माझ्याबरोबर चौथीला होता. तर तो केमिकल इंजिनियर. तर त्यानं सांगितलं होतं की आपण दोघं काहीतरी करायचं. पण आम्ही 4 वर्ष तिकडे असताना ते एवढे श्रीमंत झाले की त्यांच्या वडिलांनी सांगितले 10-20 लाखाचा काय प्रोजेक्ट करू नका, काहीतरी मोठं करा. पण त्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्याने 3 कोटीचा प्रोजेक्ट केला. 3 कोटीत माझे 10-12 लाख म्हणजे नथिंग ना. तर म्हणलं आपण सेपरेटच करूया. तर त्याने मग दादरला तिथं सेना भवनच्या तिथं त्यांनी ऑफिस काढली. ते बघायला गेलो. आणि त्यावेळी तिथं त्यांनी त्यांच्या टेक्निकल डायरेक्टरची ओळख करून दिली. तर त्यावेळी त्यानं ओळख दिली का ह्यांना तळ्यात जागा मिळालेली आहे. तर ते म्हणले काय प्रॉडक्ट करा. म्हणलं मला काय असं काय एवढं हे नाही, पण मी जागा घेतली. तर ते म्हणले जागा चांगल्या व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट कर. मग त्यांनी माझं पहिलं प्रॉडक्ट जे चालू केलं, ते टूथपेस्ट वगैरे मध्ये सोडियम लॉरेल सल्फेट म्हणून जाते. मग त्याचा मला लॉंग फॉर्म पण माहीत नव्हता. ते म्हणले SLS बनवूया. तर SLS बनव म्हणलं ठीक आहे म्हणलं. तर ते म्हणले तू राहायला कुठं आहे? पनवेलला. ते कुठं आहे नाव विचार, ते बोलले नेरूळला. तर कसं आलाय म्हटलं बसनं आलोय. मग आम्ही बसमध्ये त्याने मला पुरी प्रोसिजर एक्सप्लेन केली, SLS कसं बनवतात. ते नेरूळला उतरताना त्यांना मी सांगितलं की बाबा मला SLSचा लॉंग फॉर्म काय सांगा. आणि SLSचा लॉंग फॉर्म सांगितलं ते त्यांना, ते म्हणजे त्यांनी सांगितलं. ते म्हणले मी हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही मदत करणार का? त्यांना माहिती आहे की आता लॉंग फॉर्म विचारतो मी 3-4 वर्ष तरी याची जाणार. तर ते बोलले हा करेन. आणि मग मी तिथून माझ्या कम्युनिकेशन सेंटरला गेलो आणि तिथं मी सगळं लिहून काढलं त्यांनी काय दिलं ते. आणि माझ्याकडे फॅक्स होता. त्यामुळे इमिजिएटली मी सगळ्या जे जे काही मशिनरी लागते त्यांना फॅक्स केले. विदिन अ वीक मला त्याचं हे मिळालं, कोटेशन्स आले. कारण फॅक्स करायला त्यावेळी कोण करत नव्हतं ना.
आणि कोटेशन आले मला, आता ह्याचं काय करायचं मला माहित नाही. परत मी त्या टेक्निकल कन्सल्टंटना विचारलं तर ते बोलले की याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा. मग म्हणलं माझ्या माहितीचं कोण नाही. मग त्यांनी मला सांगितलं की MSFC लोन देते. तेव्हा MSFC म्हणून हे होतं, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, ते आता बंद आहे. तर तिथं जाऊन मी तिथे एका टेक्निकल माणसाला विचारून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर गमत झाली, त्यांनी मला अप्रायझल कमिटीनं इंटरव्ह्यूला बोलवलं. तुमचं क्वालिफिकेशन विचारलं. म्हणलं माझं BSc आहे. म्हणजे तुम्ही इंजिनियर नाही का विचारलं. म्हणलं नाही आहे. पण हा प्रॉडक्ट बनवायचा एक्सपिरियन्स किती आहे, तर मला अजिबात नाही. तर म्हणले आम्ही तुम्हाला लोन कसं देणार. तर ते मी त्यांना म्हणलं आता मला मिळणार नाही माहिती आहे लोन. मग मी काय केलं, त्यांना सांगितलं की MSFC महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एंटरप्रेनरना सपोर्ट करायची केली, कारण बँका गॅरंटर वगैरे मागतात वगैरे हे करतात म्हणून. आता तुम्ही मला मोटिवेट करायच्या ऐवजी तुम्ही कसं देणार म्हणून, तर मी तुम्हाला हे विचारतो, टाटा बिर्लाचे एवढे प्रॉडक्ट्स आहेत, एवढ्या कंपन्या आहेत, म्हणून काय त्यांना ते प्रॉडक्ट बनवायचा एक्सपिरियन्स आहे काय, किंवा ते इंजिनियर आहेत काय, तर नाही. मग तुम्ही मला काय हे करता, तर ते बोलले नाही त्यांच्याकडे कन्सल्टंट असतो. तर म्हणलं मी तुमच्या जागी असतो तर मी तुम्ही म्हणलं असते किंवा तू कन्सल्टंट अपॉइंट कर, मग आम्ही तुम्हाला देतो, बिकॉज यू डोंट हॅव एक्सपिरियन्स. पण तुम्ही मिळणार कसं असंच मला विचारताय. तर ते मग बघायला लागले एकमेकडे, तू बोलले ठीक आहे, विल लेट यू नो, आणि त्यांनी मला सगळं लोन सँक्शन केलं. मग त्याच्यानंतर आता लोन आलं हे आलं म्हटल्यानंतर मी काय केलं की ही फॅक्टरी काढायसाठी मी जागा कुठे आहे बघायला जात होतो तळेजामध्ये. तर तळेमध्ये एक चहाची टपरी होती, मोटरसायकलवरनं जायचो. तर त्या मोटरसायकलला तिथं काय झालं, चहा पिताना ते आपल्या इकडचे शेठ लोक जे असतात ना, म्हणजे पांढरी आरमाडा, पांढरा सूट, सोन्याचे हे राडू वगैरे, तर तसे एक शेठ मला भेटले. आणि ते म्हणले काय तू जागा घेतली काय, तर म्हणलं होय. पुढचं म्हणले बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट मलाच द्यायचं. म्हणलं ठीक आहे, कारण माझ्याकडून ओळखीचं कोणच नव्हतं. आणि मी 3-4 महिने तिकडे भेटलो नाही त्यांना. तर त्यांना वाटलं की मी दुसऱ्या कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं. मी त्याला कार्ड दिलं होतं, ते माझ्या इथं आले. म्हणले काय तुम्ही कुणाला काम दिलं, म्हणजे कुणाला नाही दिलं. मग तुम्ही काम का चालू नाही केलं, म्हणलं माझ्याकडे पैशाचं, कारण काय झालं त्यावेळी मी प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला आणि बघितलं की माझे पैसे घालायचे ते 8.5 लाख रुपये, माझ्याकडे होते 7 लाख रुपये, सगळं हे करून, आणि 1.5 लाख रुपये कमी पडत होते. मी त्याला म्हणलं मला 1.5 लाख कमी पडतात, 19% इंटरेस्ट आहे, आणि जर काय तर पैशाच्या कॅशकरीमध्ये अडकलो तर सगळं प्रॉब्लेम होणार, त्यामुळं मी काय त्याच्यात हे करत नाही. तर तसं म्हणलं पुढच्या वर्षी मी चालू करणार. त्याने विचार केला, म्हणलं ठीक आहे एक काम करूया, तुम्ही आताच चालू करा. मग सगळा प्रोजेक्ट झाला, तुम्ही माझं 1.5 लाख रुपयाचं बिल आउटस्टँडिंग ठेवा, तुमची कंपनी प्रॉफिट होईल त्यामध्ये येईल त्यावेळी द्या. म्हणलं ठीक आहे, प्रपोजल चांगला आहे. ते म्हणलं तुमचे आर्किटेक्ट कोण आहे, म्हणलं असंच आहे देसाई म्हणून आमच्या इथं होते. ते म्हणले ते माझे पण आर्किटेक्ट, तुम्ही प्लॅन पण देऊ नका, मी जाऊन प्लॅन घेऊन जातो तिकडे आणि चालू करतो. पूजा कधी मुहूर्त कधीचा करायचा, म्हणलं मुहूर्त बीत मी काय बघत नाही, तुम्ही कधी पण करा. तर ते म्हणले नाही मी बघतोय, मी पूजा घातली तर पूजेला तरी याल काय. मग त्यावेळी फक्त पूजेला गेलो मी. त्याच्यानंतर मी गेलो ते दिवसा त्याला भेटतच नव्हतो, कारण पैसे मागितले तर द्यायचे कुठनं. मग संध्याकाळी 6 नंतर जाऊन मी बघायचं. तेवढ्यात मार्च महिना आला. मार्चमध्ये काय झालं की टार्गेट असते MSFCला किंवा सगळ्या बँकांना की 31 मार्चपर्यंत डिस्बर्समेंट किती झालं. त्यांनी बघितलं कंपनी बांधून, म्हणजे ती कंपनी कंप्लीट बांधून होत आली, कैची पत्र टाकायला राहिली होती, आणि सिव्हिलचं मी लोन उचललं नव्हतं. तर त्याने मला फोन केला की असं असं झालंय. आणि ते तसं सांगितल्यानंतर ते म्हणले की तुम्ही उद्या CA सर्टिफिकेट घेऊन या आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचं ते रिपोर्ट घेऊन या, आणि तुमचं सिव्हिलचं डिस्बर्सन करून टाकू. त्यावेळी कसं, हॅलो, त्यावेळी 31 मार्च होता. तर मी सकाळी ते सगळं घेऊन गेलो, आणि ते 12-1 वाजेचं, कारण फोर्टला PM रोडला ऑफिस होतं ते, आणि 3 वाजले 4 वाजले, पण त्यांना सगळे ट्रान्झॅक्शन सगळे करायसाठी गडबड होती सगळी. 4-4:30ला मी मॅनेजरकडे गेलो, म्हणलं साहेब मी काय आता इथं थांबत नाही, 5-6 दिवसानं मी येतो, मला काय घाई नाही. ते नाही, पण तुला नसलं तर आम्हाला द्यायचं लोन. लगेच चहा नाश्ता मागवला, आणि रात्री 8 वाजता त्यांनी चेक, रात्री रात्री 8 वाजता त्यांनी मला लिटरली चेक हातात दिला. तर मला तेच सरप्राइझिंग झालं की लोक असं असं सांगतात मला असं असं मिळत चाललेलं आहे. मग परत मी कंपनी चालू हे करायला गेलो, आणि माझ्याकडे पैसे होते त्याचं रॉ मटेरियल घेतलं. ते आणि हे होते माझे ते टेक्निकल कन्सल्टंट होते ना, त्यांना म्हटलं की माझा आता प्रोजेक्ट चालू करायचा आहे, बॅच घ्यायची आहे. ते बोलले अरे एवढ्या लवकर कसं काय चालू केलंस, आता मी इकडे बिझी आहे, मी काही येऊ शकत नाही. म्हणलं राहू दे, म्हणलं फोनवर सांगा तुम्ही, मी करतो. आणि मी चालू केलं. पण ते पहिली बॅच फेल झाली, दुसरी फेल झाली, आणि तिसरी बरोबर आली.
आणि त्याच्यानंतर मी काय बघितलं की मटेरियल विकायला जायचं तर दुसरं प्रोडक्शन करायला पैसे कुठे आहेत, वर्किंग कॅपिटल घ्यायला तर विसरलो. मग त्याच वेळी आता सुद्धा अभिदेव कॉर्पोरेट बँकेला अशोक चाळके म्हणून डायरेक्टर आहेत. ते मला ते माझे पूर्वीचे मित्र होते, म्हणजे मी कॉलेजला असताना आमच्या शेजारीच असायचे. आणि ते अचानक कारमधनं आले तेव्हा मला म्हटलं की त्यांचे न्यूजपेपर ते हे होते, कारण माझे 10-15 दिवस काही वर्ष काय कॉन्टॅक्ट नव्हतं. आणि असं आलं, मग काय करता विचारलं, त्याने अभिदेव बँकेचं कार्ड दिलं, ते डायरेक्टर. म्हणलं माझा प्रॉब्लेम असा झालाय, म्हटलं की मला वर्किंग कॅपिटल घ्यायला मी विसरले आणि मी एवढे लोन घेतले. ते म्हणले काय प्रॉब्लेम नाही, यू जस्ट अप्लाय इट विदिन 15 days, विल मेक शुअर की तुला लोन मिळेल ते वर्किंग कॅपिटल. आणि त्यांनी ते दिलं. आणि ते दिल्यामुळे काय झालं की मी लगेच प्रोडक्शन चालू केलं. आणि तोपर्यंत हे पण झालं, काय आपलं ग्लोबलायझेशन झालं, नरसिंहराव प्रायमरी होते. आणि जे प्रॉडक्टचं माझं ₹70, ₹75 रॉ मटेरियल कॉस्ट होते आणि ₹120 सेलिंग प्राइस होती, ते प्रॉडक्ट ₹80 इम्पोर्टेड इथे मिळायला लागली. त्या म्हणजे ₹50 ग्रॉस मार्जिन टोटली गेलं. आता ह्या ₹5 मार्जिनमध्ये मी, आणि ते पण ₹5 मिळत नव्हतं, कारण ट्रेडर लोकांना विकायला गेलं ते म्हणणार आहे ₹80 इम्पोर्टेड मिळते, तर तुझं 80ला काय घेऊ, तुझं ₹75 दे. मग मी ते रॉ मटेरियल कॉस्टमध्ये पण विकलं, नाहीतर मला तोटाच जाणार आहे, तर बघूया तरी काय होतंय. आणि नंतर कसं लोकांना क्वालिटी आवडेल तसं त्यांनी रिपीट ऑर्डर दिल्या, त्यावेळी मी माझा रेट वाढवत गेलो. पण त्यामुळे पहिल्या वर्षी ₹3.5 लाख नुकसान झालं, दुसऱ्या वर्षी 1.5 लाखाचं झालं. आणि तिसऱ्या वर्षी मग मी काय विचार केला की त्या माणसाचं जे कॉन्ट्रॅक्टर होते ना, त्यांचे पैसे राहिले होते. मी त्यांना म्हटलं, आता मी प्रॉफिटमध्ये आलोय, तर हे ₹1.5 लाख चेक आहे. ते म्हणजे तसं काय नाही, अजून तुला पाहिजे असेल तर ठेव. तर मी म्हटलं की आता काय झालं की वर्किंग कॅपिटल कमी पडल्यामुळे, प्रॉफिट मार्जिन कमी झाल्यामुळे ब्रेक इव्हन येण्यासाठी मला एका शिपमध्ये काम करणार होतं, ते 2 शिफ्ट झाले, तिन्ही शिपमध्ये काम करावं. त्यामुळे ते रॉ मटेरियल ठेवायला जागा नाही. रॉ मटेरियल जागा, त्याला म्हणजे एक प्लिंथ बांधून द्या जरा मला इथं, म्हणजे रॉ मटेरियल ठेवतो. ते म्हणजे तुझ्याकडे सारखं सारखं येणार नाही, त्यांनी सगळं FSI होतं तेवढी प्लेन बांधून टाकली. आणि परत त्याच्यावरती पिलर ते बीम पण टाकली त्याच्यावर. आणि म्हणले की पुढच्या वेळी कधी हे करायचं असेल ते वरती फक्त पत्रा टाक आणि फॅक्टरी काढू शकतोस. ते झालं तर MSFC वाले नेहमीप्रमाणे आले. आणि त्यांनी बघतो तर याने पाठीमागं एवढं वाढवलं, हे केलंय, हे कशासाठी केलंय. तर मी आपलं सहजच त्याला सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे आले आता, म्हणून मी ते हे बांधलं. पुढच्या वर्षी पैसे येतील तेव्हा एक रिएक्टर टाकेन आणि त्याच्या मग हे प्रॉडक्ट चालू कर. अरे म्हणले प्रॉडक्ट चांगला आहे, आत्ताच तुला आम्ही लोन देतो. मी म्हणलं तुमच्याला जास्त फॉलोअप करायला लागते. म्हणलं ते काय करायची जरूर नाही. मी तुमच्याकडं हे देतो, म्हणले एक कन्सल्टंट देतो, त्याला 1% द्या. आणि जस्ट यू हॅव टू कम फॉर 1 मीटिंग आणि दुसरं चेक घ्यायला, कारण तुमचं सगळं माहितीच आहे आम्हाला. आणि त्याप्रमाणे असं त्यांनी 3 वेळा मला लोन दिलं, दर 3 वर्षानंतर त्याचा फोन यायचा. मग असं करत करत गेलो, नंतर जागा कमी पडली तिथं. तोपर्यंत काय झालं, ह्या मधल्या पिरियडमध्ये आणि मी वाढवत गेलो आणि विकायचा अनुभव नाही. सगळ्यात हायकॉम कोपरला एक कंपनी होती. त्या कंपनी म्हणजे 7 लाख, मला 7 लाखाचं वर्किंग कॅपिटल मिळालं. आणि 3 लाख मी त्या हायकोला हे केलं, मटेरियल दिलं. आणि दुसरं 3 लाखाचं मटेरियल ते आता नाईल शॅम्पू म्हणून जो आपल्याकडे आहे, त्यांच्या भावाची एक फॅक्टरी होती, रागा शॅम्पू म्हणून, पांडिचेरीला, त्यांना दिलं. आणि दोन्ही पण कंपन्या बुडल्या. ते दोन्ही पण पैसे बुडले, म्हणजे 7 लाखाचं वर्किंग कॅपिटल मिळालं आणि ₹7.5 लाख बुडले. त्या म्हणजे परत वर्किंग कॅपिटल नाहीच आहे, आणि तरी पण त्याच्यावरचा इंटरेस्ट मला भरावा लागला. आणि हे प्रतिवेळी मला ते लोन का देत होते, की मी एकदाही डिफॉल्ट केलं नव्हतं पेमेंट टर्म्समध्ये. नॉर्मली त्यांचे पेमेंट पण लगेच परत करत नव्हते ते MSFCचे. पण हे त्यामुळे चांगले म्हणून ते माझ्याकडे पुन्हा पण मोठ्याला घेऊन यायचे आणि हे करायचे, त्यामुळे ते देत गेलेलो. मग त्याच्यानंतर मी बाहेर आल्यानंतर काय झालं की मला बऱ्याच CAच्या चुकामुळे मी बरीच पेनल्ट्या भरल्या. म्हणजे इन्कम टॅक्सची पेनल्टी, सेल टॅक्सची पेनल्टी. शेवटी मी मिसेसला काय सांगितलं, मिसेस माझी BSc मायक्रोबायोलॉजी. म्हटलं कुणाला तरी दोघांना बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे, नाहीतर हे आपण 10% प्रॉफिट कमवून आणि 20% इंटरेस्ट पैसे भरतोय. तर ते बोलले ठीक आहे, मला 12वीची पुस्तकं आणून द्या. आणि ती पुस्तकं वाचून मी कॉमर्सची अभ्यास करते बॅलन्स शीट पर्यंत. आणि तो अभ्यास केल्यानंतर काय झालं, ते म्हणजे मी अभ्यास तर केलाय, मग मला जरा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आहे. मग मी एका CA मॅडम होत्या, त्यांच्याकडे त्यांना 10 दिवस झालं ते बॅलन्स शीटचं क्लिअर केलं. ते बोलले मी केलंय, पण आता मला बरोबर नॉलेज आलं की नाही काय, तरी मला परीक्षा द्यायला पाहिजे. मग BComची परीक्षा देतो. मग BComची परीक्षा द्यायची, मी फॉर्म आणायला गेलो.
तर तिथं मला एक प्रोफेसर ओळखीचे भेटले. ते म्हणले, "अरे तुमचा बिझनेस आहे तर बीकॉम कशाला करते? MBA फायनान्स एक्सटर्नल करता येते." तर ते यशवंतराव चव्हाण हे ना इग्नो, हे यशवंतराव चव्हाण मुक्तदार. मग त्याने मला MBA फायनान्सचा पेपर हे फॉर्म दिला. मग परत 3 वर्ष तिनं, म्हणजे मुलं 9वीला होती त्यावेळी तिनं 3 वर्ष MBA फायनान्स केलं एक्सटर्नल. मग ती परीक्षा पास झाली. मग ती म्हणली, आता मग मी घरात, मुलं शाळेत जाते, मी घरात बसून काय करून घेऊ, म्हणून ती ऑफिसला यायला लागली. आणि ऑफिसला आल्यानंतर काय झालं, हळूहळू तिनं सगळंच टेक ओव्हर, म्हणजे फायनान्स, टॅक्सेशन, हे ऍडमिनिस्ट्रेशन, हे सगळंच घेतल्यानंतर मग मी फ्री झालो. मग मी वाढवायचं ठरवलं. मग असं करून मग खोपोलीला जागा घेतली. मग तिथं 6 एकरची जागा घेऊन तिथं कंपनीचं एक्सपान्शन चालू केलं. मग हळूहळू मुलं पण सीए, मुलगी सीए झाली, ती पण इंटरनल ऑडिट करायला, मुला टेक्निकल हे झालं, तो पण माझं प्रोजेक्ट बघायला लागला. असं आतापर्यंत बिझनेस चालू सर, खरंच आता जो तुम्ही जीवन तुमचा प्रवास सांगितला तो खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर सर, आता तुम्ही जसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्वतःच चालू केलं, तर कोणते क्लायंट्स तुम्ही नवीन कसे निर्माण केले? कारण का हे जे क्षेत्र आहे खूप वेगळं क्षेत्र आहे. तर क्लायंट्स तुम्हाला कसे मिळाले, आणि आता कोणते कोणते क्लायंट्स आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता कसं आलं की सुरुवात केली तेव्हा मी प्रोप्रायटरी फर्म होते. आणि मी 2-3 मल्टीनॅशनल, म्हणजे मी आधी ट्रेडरना माल विकायला लागलो. आणि त्याच्यानंतर काय झालं की ज्यावेळी मी मल्टीनॅशनल कंपन्यांना प्रॉडक्ट माझं द्यायला लागलो, फॉर एक्झाम्पल सँडोज वगैरे कंपन्या, तर त्यांनी मला काय सांगितलं, वी डू नॉट एंटरटेन प्रोप्रायटर्स, बिकॉज प्रोप्रायटरचं काय काय झालं ते तिथंच थांबलं सगळं. त्याच्यासाठी वी नीड अ प्रायव्हेट लिमिटेड. म्हणल्यानंतर मी सीएकडे गेलो, प्रायव्हेट लिमिटेड कशी करायचं, तर त्यानं काय केलं, जे काही लिहून द्यायचं ते दिलं. नंतर कळलं की मिसेसला ₹100 शेअर घेऊन ती प्रायव्हेट लिमिटेड झाली. मग प्रायव्हेट झाल्यानंतर मग ते हळूहळू लोकांना फॉलोअप करायला गेलो. म्हणजे ते काय, ते इट्स अ हार्ड वर्क, बट यू हॅव टू हॅव अ किलर इन्स्टिंक्ट. कारण मी एका कंपनीकडे, आता जी कंपनी माझी मेजर क्लायंट आहे ना, ते 3 वर्ष फॉलोअप करत होते. ते म्हणत होते की आम्ही तुमचं ते असलं प्रॉडक्ट वापरतच नाही, पण मला माहिती होतं ते वापरतात. पण ज्यावेळी ते ज्यांच्याकडून घ्यायचं ती कंपनी ज्यावेळी बंद पडली, फॉर एक्झाम्पल हायको, आणि त्याच्यानंतर मात्र मग ते माझ्याकडे धावत आले की बाबा हे प्रॉडक्ट तुम्ही बनवतो. म्हणलं तुम्ही तर घेत नाही तर मग कशाला आलाय. मग त्यानंतर त्यांनी माझ्याकडे, आता गेले जवळ 15 वर्ष झालं, त्यांच्याकडे स्टँड बाय सप्लायर नाही, ते फक्त माझंच मटेरियल वापरत. असं असं एक एक कंपन्या एक एक जोडत गेलो, आणि एकदा जोडली की मग परत ती जात नव्हती. क्लायंटची नावं तुम्ही आम्हाला सांगू शकता का? जो आता ग्लेनमार्क फार्मास्युटिकल इज अ मेजर क्लायंट. ये सँडोज इज अनदर क्लायंट. मायलॉन त्यांचं नाव आहे. इकडं तर बाकी इवन एक्सपोर्टमध्ये UMC म्हणून आहे दुबईला, ते ते आमचं वर्ल्ड वाईड मार्केटिंग करतात. आणि तसंच इथं इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये हे सगळे माझे केमिकल आहेत ना, हे फोम येणार आणि क्लिनिंग येतात. त्यामुळे ते जसं होम केअर आणि पर्सनल केलं जातं तसं ते टेक्सटाईलला पण जातं, इलेक्ट्रोप्लेटिंगला पण जातं. आणि त्यामुळे आर्टेक सर्पिन म्हणून एक कंपनी आहे, या अशा सगळ्या कंपन्यांमध्ये हे जातं. सर, या इंडस्ट्रीमध्ये काम करताना काही चॅलेंजेस आहेत का, त्याच्याबद्दल थोडं सांगा. चॅलेंजेस म्हणजे यू हॅव टू प्रूव्ह युअर क्वालिटी. आणि MSME किंवा बाकी हे जे त्याचे लिमिटेशन जे असतात, त्यातून पुढे जाणं जरा स्ट्रगल होत असते. तुम्हाला यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर सेल्फ, प्रूव्ह युअर सेल्फ. आणि बाकी कॉम्पिटिशन तर, आणि कॉम्पिटिशन मध्ये काय होते की स्मॉल स्केल वाल्याला त्याचे रॉ मटेरियल काय कमी, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्राइस मध्ये मिळत नाहीत, कारण ती क्वांटिटी लहान असते. बट यू हॅव टू कॉम्पिट विथ द बिगर जायंट्स की त्यांच्याबरोबर हे करायचं. असं दोन्ही याच्यावरती सर्कस करावे लागते. ते थोडाफार फायदा फक्त ओव्हरहेड्स आपले कमी असतात त्यामुळे होऊन मगाशी पण उल्लेख केलात की बायकोनी पुन्हा कॉमर्सचा अभ्यास करून ते फायनान्स डिपार्टमेंट सांभाळायला लागले. तर एकूणच जातं. तुम्हाला फॅमिलीनी कशी सपोर्ट केली तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये? काय झालं की तिची मदत तर बरीच हे झाली, मॉरल सपोर्ट आणि याचं. कारण ज्यावेळी मी लॉसमध्ये होतो त्यावेळी मला दिसायचं की बाबा माझं लोन 20 लाखाचं आहे, आणि इकडं हे होत नाही, लॉस होतोय, 19% इंटरेस्ट आहे. माझ्या घराची किंमत 3.5 लाख रुपये त्यावेळी लॉस होतं. तरी म्हणजे घरदार विकलं तरी सुद्धा मी पैसे फेडू शकतात. तेव्हा रात्रीचं उठायचं घाबरून, हे घाम फुटायचा असा. मग तरी पण हे असताना त्यानं काय होत नाही, ते आपण करू हे झालं. त्याच्यानंतर एक वेळ अशी आली की एक्सपान्शन करायचं होतं. आणि मी 95ला जागा घेतली, ते ₹200 मीटर ना. आणि मी एक्सपान्शन करायची ज्यावेळी वेळ आली,
दॅट वॉज अराउंड 2003 वगैरे मी विचार, तर त्यावेळी MIDCनं रेट सांगितला मला 5,000 रुपये मीटर, 4,600 का 5,000 रुपये. मग म्हणलं 200 to 5,000 एवढा रेट वाढायला, इकडे काय डेव्हलपमेंट नाही. म्हणून मी बाहेर बघितलं तर खोपोलीला इंडस्ट्रियल डिक्लेअर लँड टोटल 7-8 लाख रुपये एकर लँड सगळं करून यायची. मग म्हटलं मग तीच जागा घ्यायची ना. MIDC तर हे 5,000 रुपयाचं याच्यामध्ये जवळ 2 कोटी रुपये एकरी झाले. त्याच्याऐवजी मी ती जागा घेतली 6 एकर, तिथं मग डेव्हलपमेंट. ती जागा घेताना एवढी जागा घेऊन मी काय करू, आत्ता कुठे तोट्यातून आलोय म्हणलं. मिसेसला म्हणलं मी काय ती जागा घेणार नाही. मग ती जागा बघायला आली. ती म्हणजे जागा चांगली आहे, माझे सगळे पैसे आणि दागिने तुम्ही विकून टाका. आणि तशी ती जागा घेतली. मग ती जागा तिच्या नावावरच घेतली. आणि ती नाव म्हणजे म्हणजे कंपनीशी काय प्रॉब्लेम येणार नाही. काय झालं तर आपलं आपलं कंपनी विल रन स्मूथली. आणि त्याच्यानंतर मग शेवटी सुद्धा ती जागा घेतली. प्रत्येक एंटरप्राइज फर्म सुद्धा तिच्या नावानं प्रॉपर्टी काढली. आणि ती ती तिची इंडिपेंडंट फर्म आहे आणि ही डायरेक्टली इकडे पण आहे. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की एक सर्वसामान्य मराठी घरातनं व्यक्ती ग्रामीण भागातनं शहरात येतो आणि स्वतःची कंपनी स्थापन करतो. तर हे जे स्वप्न आहे हे तुम्हाला कुठून निर्माण झालं? नाही, हे पहिल्यांदापासून मनात होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं आणि त्यासाठी किती हार्डवर्क करायला लागलं तरी चालेल. म्हणजे तेच म्हणलं ना की सुरुवातीला मानसिकता तुमची तयार व्हायला पाहिजे. माझं काही झालं तर मी बिझनेसच करणार, इट्स अ किलर इन्स्टिंक्ट असं पाहिजे. मग त्यासाठी बरंच हार्ड झालं ना की आता मला ही नोकरी नको, मला तिकडची सर्व्हिस आहे ती थांबलो असतो. माझ्याबरोबर ते इथं आता ₹1,00,000 ₹2,00,000 पगार असला तिथं ना, तरी सुद्धा ते इकडे यायला घाबरतात. त्यांचे आता कोटींना बँक बॅलन्स असेल, पण ते इथून येऊन आम्ही कसं जगणार असा विचार करत असतो. पण त्यांची मानसिकता तशी नाही ना. तर त्याचं तसं म्हणजे पहिल्यांदा तुमची मानसिक तयारीच पाहिजे की काही झालं तरी आपण हे करणार. मी दुसरीकडे काम करणार नाही, मी स्वतः दुसऱ्यांना काम देणार असं. ही मत ते कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी पाहिजे. मग केमिकलमध्ये केमिकल लीकेज स्पिलेज, पण त्याच्यासाठी त्याची प्रिकॉशनरी सेफ्टी मेजर घ्यायला लागेल. कारण आता मी इव्हन हिंदुस्थान लेवलच्या एका कंपनीला पण माल देतो, पण त्यावेळी त्यांचा स्पेशल ऑडिट होत असतं त्यांचं. तुमची सेफ्टी कशी आहे, तुम्ही सगळे ड्यू डिलिजन्स केले का नाही, सगळे गव्हर्नमेंटचे सगळे नॉर्म्स पाळता का नाही, इन्क्लुडिंग की फायर फायटिंगची सगळे इक्विपमेंट तुमच्याकडे आहेत का नाही, फायर ती NOC आहे का नाही. हे सगळं बघूनच ते तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला ते कामच देत नाहीत, म्हणजे तुझं मटेरियल घेत नाही. तसं हे सगळे तुम्हाला हे करायलाच लागते ॲज अ सेफ्टी म्हणून पण असं नाही, चांगल्या कंपन्यांच्याकडे जर जायचं असेल तर. तुमच्या या सगळ्या बिझनेसच्या प्रवासामध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत का की जे तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील? काय आता मला ह्याच्यात सांगायचं राहिलं की जसं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की मी वर्किंग कॅपिटल घ्यायला विसरलो होतो. त्याच्यानंतर ते वर्किंग कॅपिटल मिळालं आणि ते 2 कंपन्यांनी पैसे मटेरियल घेतलं आणि ते पैसे बुडले. म्हणजे वर्किंग कॅपिटल तरी पण नाहीच होतं. मग शेवटी काय केलं मी, गोदरेजकडून मी ॲडव्हान्स पेमेंट म्हणून जे रॉ मटेरियल होतं ना, घेतलं होतं. ते बिल एक घेतलं. दॅट वॉज द ओनली थिंग आय हॅड. आणि मी ते घेऊन दुसरी कंपनी एजिस म्हणून होती, त्यांच्या चर्चगेटला ऑफिसला गेलो आणि तिथं त्यांना सांगितलं की हे मी गोदरेजकडनं घेतोय, ॲडव्हान्स पेमेंट देऊन घेतोय. इफ यू आर रेडी टू गिव्ह मी द क्रेडिट, आय विल बाय मटेरियल फ्रॉम यू. लगेच त्यांना खरं वाटलं, हे वाटलं त्याने, आणि लगेच त्याने मला 60 डेज क्रेडिटवर मटेरियल द्यायला चालू केलं. मी ते मटेरियल घेतलं आणि इमिजिएट पेमेंटवर लोकांना विकायला चालू केलं. असं वर्किंग कॅपिटल फ्लो मॅनेज केला. दॅट वॉज हे लक्षात राहणारी गोष्ट आहे की बाबा कसं काय ते सक्सेसफुल झालं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी मी लॉरी घेतली आणि कम्युनिकेशन सेंटर चालू करत होतो, त्यावेळी कुर्ला चेंबूर इथून ती लॉरी चोरीला गेली. आता हे घरी कोणाला सांगितलं तर फुकट टेन्शन येणार, मी कुणाला सांगत नव्हतं. कम्युनिकेशन सेंटरचं काम चालू होतं आणि त्याच वेळी मी स्वतःच्या स्वतः मग काय करायचो की बॉम्बेला 2-3 मित्रांना सांगून ना, तिकडं इकडे चेक कर, कुर्ला वेस्टला तो जुना मार्केट आहे तिकडे चेक कर, असं करत करत शेवटी ती चारोटी नाक्याला ती लॉरी आम्ही पकडली. ते 10-12 दिवसांना आणि आहे तशी ती मिळाली होती. दॅट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, कारण का तुम्ही अनेक कष्टातून किंवा अनेक प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडून तुम्ही स्वतःचे सोल्युशन्स काढलेले आहेत आणि स्वतःची कंपनी निर्माण केलेली आहे. तर आता जे जे तरुण उद्योजक आहेत किंवा व्यवसाय जे येऊ इच्छितात त्या लोकांना काय मार्गदर्शन करा? नाही म्हणजे तुमची जी मानसिकता जी आहे, जे आता सॅटर्डे क्लब म्हणून एक नवीन मराठी लोकांसाठी चालू आहे, ते तुम्हाला माहिती असेलच.
तर त्याच्यामध्ये असं की तुमची नोकरी करायची, मला शिकायचं आहे ते नोकरी करायसाठी, ही मानसिकता बदलून बाबा मी बिझनेस करणार, त्यासाठी किती, तर तुमच्या पहिल्यांदा तुमच्या ज्या अपेक्षा असतात ना, की बाबा तुमच्या गरजा त्या कमीत कमी ठेवून, म्हणजे तुम्हाला ती भीती वाटणार नाही की हे आपल्याला भागू शकणार नाही किंवा हे शकणार नाही. मनी विल कम. पण त्यासाठी ते मला पैसे मिळून गाडी घेऊन फिरायचं म्हणून बिझनेस करतो असं होत नाही. तुमची किती जरी एसी गाडी असली तरी बिझनेसमध्ये घाम सुद्धा येऊ शकतो. आणि त्यामुळं ते इथे तर हे आहे, पण त्याच्याबरोबर पैसा इज अ बाय प्रॉडक्ट येते. पण तुम्हाला जे समाधान मिळतं की बाबा आय हॅव अचीव्ड समथिंग, दॅट इज समथिंग डिफरंट. धन्यवाद सर. तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पायरिंग होती. म्हणजे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातनं येऊन तुम्ही दुबईला गेलात, सौदी अरेबियाला गेलात आणि पुन्हा मुंबईमध्ये येऊन स्वतःचा व्यवसाय चालू केलात आणि तो नियमितपणे केलात. जसं तुम्ही उल्लेख केलात की मी कोणताही त्यांचा हप्ता चुकवला नाही. तुम्ही पेमेंट जे आहे ते बरोबर दिलं. ह्या सगळ्या गोष्टीत मला असं वाटतं की कोणत्याही उद्योजकाला घडवतं आणि मोठं करतं. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात आणि आज यशस्वी उद्योजक झालात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.